अर्थातच कॅप्टन 26 भालेकर सॉरी अतुल भालेकर जाडे एक्झिबिशन मॅच कराड वर्सेस पाटण. एक बॉल 6 धावांची करत असताना मारलेला षटकार कोण विसरेल तो बाठर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. घर बसल्या आम्ही एक्झिबिशन मॅचचा आनंद घेत होतो. अतुल भालेकरनं मारलेला तो षटकार कोण विसरेल. अभिमानानं छाती फुलावी पाठणकरांची तसा तो षटकार अतुल भालेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तोच बॅटर स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 1 साइड 11 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 1 साइड 11 आपला 12th मॅन पाठवा प्लीज. विशाल गोलंदाजी मार्क वरती. कोणाला नाव माहित असतील तर प्लीज आम्हाला कळवा. पहिलाच बॉल विशाल टू अतुल. पहिलाच बॉल पूल केलाय. बॉल थोडासा दूर राहिला आणि बॉल मैदानाच्या बाहेर जातोय का पाहावं लागेल. निर्णय काय येतो पाहूया. आणि यस पंचांचा निर्णय आला. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार अतुल भालेकर स्वैग से करेंगे सबका स्वागत. अप्रतिम भालाफेक जितक्या ताकदीने दूरवरती फेकला जातो तितक्या ताकदीने अतुल भालेकर बॉलला फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन 26 अतुल भालेकर मलिंगा ऍक्शन मध्ये गोलंदाजी करणार हाच तो गोलंदाज आज बॅटिंगच्या रूपामध्ये धाबांची आग ओकत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती 6 आलेत. नाम नाही ब्रांडे बॉस अनेकांच्या झोपा उडवल्या त्या खेळाडूने. तो खेळाडू स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. अनेकांना आपल्या फलंदाजीनं गोलंदाजीनं पुन्हा एकदा स्क्वेअर कट बाउंड्री लाईनच्या बाहेर चापट शॉट. अगदी शाळेमध्ये शिक्षक एखादी चुकी केल्यानंतर विद्यार्थ्याला ज्या ताकदीने मारायच्या तितक्या ताकदीने करत या खेळाडूने बॉलला मारलं आणि बॉलला पाठवले पॉइंटच्या दिशेनं. 4 धाब्यांसाठी आलाय अतुल भालेकरच्या बॅटमधून हा चौकार. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. 10 धाबा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल 6 दुसरा 4. नजर पहा अप्रतिम. हो ईट का जवाब पत्थर से हम भी किसी से कम नहीं. एक तेरी तो एक मेरी अब है किसकी बारी पाहावं लागेल. चौकार षटकार की पुन्हा डॉट. 2-10 अजूनही पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हो स्ट्रेट डाउन द ग्राउंड. लांब 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 षटकार. अतुल भालेकर ब्रँड आहे बॉस. मैदानाच्या आतमध्ये अतुल नावाचा ब्रँड दाखवतोय. खूप दूरवरती पाठवलं रबाळे पोलीस स्टेशनला. तिकडे FIR नोंदवावी लागेल या बॉलची. इतका दूरवरती मारलाय अतुल भालेकर. जणू काय स्वप्नामध्ये अतुल भालेकर येईल. या गोलंदाजाच्या इतकी तुफानी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अतुल भालेकर पाहायला मिळतो. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 16 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील. अनेकांना वाटत असेल माझी मॅच यावी पण या अतुल भालेकरच्या समोर मॅच येऊ नये असं अनेकांना वाटत असेल. आज तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अतुल भालेकर करतो. पुन्हा एकदा वेट अँड वॉच. बॉलला पाहिलं गेलं तर वाट पाहिली आणि बॉलला वाट सुद्धा लावली आहे. पुन्हा एकदा डिपॉझिट केलं बॉलला मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा अतुल भालेकरचा ब्रँडेड षटकार. का मोठ्या स्पर्धेमध्ये ऍज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये मी खेळतो याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. बॅक टू बॅक 2 षटकार आणि या ओव्हरमधील 3रा षटकार अतुल भालेकरच्या बॅटमधून आला. टोटल धावसंख्या झाली आतापर्यंत 22. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या एका षटकामध्ये 28 राहिली आणि तो 28 धावसंख्येचा रेकॉर्ड मोडला जाईल का. रेकॉर्ड बदलले जातात. फटका बसलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप की मॅच ड्रॉप येणारा काळ सांगेल. एखाद्या वेळी ब्रेकअप परवडलं पण हा कॅच परवडत नाही. अनेकांना झोपा लागत नाही असे कॅच सुटले की. अतुल भालेकरचा कॅच सोडलाय. आता जेवता उठता बसता हे क्षण आठवतील की अतुल भालेकरचा आपण कॅच का सोडला. अनेक जण तुला बोलतील आता गोलंदाजाला तू हा कॅच का सोडला. कारण महत्वाचा कॅच होता. व्हॅल्युएबल कॅच होता म्हणून म्हणलं जातं
अवेलेबल मत बनो, व्हॅल्युएबल बनो. आता व्हॅल्युएबल हा खेळाडू बनत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 23. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट का म्हणलं जातं. 8 दिवसातून बॅट एकदा हातात घ्याल आणि असे षटकार पाहाल. सोपं नाहीये हे क्रिकेट, त्यामध्येही रबर बॉल हे सोपं नाहीये. अनेक दिवस 2-2 तास 3-3 तास घाम गाळावा लागतो. घाम गाळल्यानंतर अशा खेळी आपल्याला पाहायला मिळतात. अतुल बालेकर असाच तयार झालेला नाहीये. जवळपास 20 वर्षे या क्रिकेटमध्ये दिलेली आहेत अतुल बालेकरने. हो हो, क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज क्लीन बोल्ड, दांडी होती गोल. फलंदाज मैदानाच्या बाहेर. अतुल बालेकर बॅक टू डग आउट. काम केलेलं अतुल बालेकरने. ज्या कामासाठी अतुल बालेकरला पाठवलं ते काम जरूर अतुल बालेकरने केलेलं पाहायला मिळतंय. कॅप्टन 26 कोणता फलंदाज अतुल बालेकर बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वैयक्तिक 29 धावसंख्येवरती अतुल बालेकरची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या उद्या. अप्रतिम बॅटिंग अतुल बालेकरची पाहायला मिळाली आणि नवीन बॅटर विवेक बॅटिंग साठी पाहायला मिळेल. एकाला काढावून दुसऱ्याला मैदानाच्या आतमध्ये यावं. अतुल बालेकरचा हा छोटा भाऊ विवेक भालेकर मैदानाच्या आतमध्ये. छोटा बाहुबली, सॉरी, बाहुबली मैदानाच्या आतमध्ये येतोय. आला रे आला, मैदानाच्या आतमध्ये बाहुबली आला. पाटण तालुक्यामध्येच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या क्रिकेटरला टोपण नावाने जास्त ओळखलं जातं. एखाद वेळी तुम्हाला ऍक्च्युअल नावाने कमी पण टोपण नावाने जास्त ओळखलं जातं. असा हा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 30 धावसंख्या झाली. दुसरं षटक पाहतोय. बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, फिंगर रोल केलेत. या गोलंदाजाकडे जर पाहिलं गेले ना, चेंज ऑफ द पेस भरपूर चांगला आहे. एका बॉलवरती कमी गती टाकतोय, दुसऱ्या बॉलवरती लगेच खोलामध्ये यॉर्कर बॉल टाकत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल शरीरावरती आदळतोय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. एका 2 खेळाडूने संघ बनत नाही, 11 खेळाडू घेऊन संघ बनवावा लागतो, तेव्हाच संघ जगजेता होत असतो. आणि आज पाहायला गेलं तर या संघाचा दबदबा राहिलाय. पाहिलं गेलं तर कुंभारगाव विलेबर या संघाचा धावसंख्येचा विचार केला तर 30 अशी धावसंख्या धावफलकावरती. कमी गतीने टाकलेला बॉल बाहुबलीने पहा खोदून काढला. हेलिकॉप्टर बॉल, अगदी पाहिलं तर यॉर्कर पतीचा बॉल वरती अप्रतिम स्ट्रोक खेळला आणि बॉलला पाठवला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकारांसाठी 36 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 36 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल बाहुबलीचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ त्याच्या माध्यमातून केलाय. 6 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर प्रितेश, जो आतापर्यंत पाहिलं गेलं तर 12 बॉल अगदी प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळाला. तो प्रितेश बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. सॉरी, पार्थिश आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आबा चाळके साहेबांचं शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आपलंही मनापासून स्वागत, मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण पदाधिकारी, त्यांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व खेळाडू, संपूर्ण पदाधिकारी, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनची कमिटी, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत, मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर मोरणा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. त्याचबरोबर पार्थिशने 3 बॉल 3 षटकार मारले तर 500 रुपयांचे कॅश प्राइज तात्या इंचू यांच्याकडून.
39 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बाहुबली 6 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 3 बॉलचा सामना त्याने केलाय. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. महत्वपूर्ण शेवटचे 4 बॉल किती धावा बनवल्या जातील. चांगला स्ट्रोक, मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. थोडासा अवघड होता हा झेल, कारण क्रिकेटमध्ये हे सोपं नाही आहे. ज्यावेळी तुम्ही अगदी पाहायला गेलं तर तेलही गेलं, तूपही गेलं, हातामध्ये राहिलं फक्त आणि फक्त दुपाटणं. डेंजर एंडला खरं तर फलंदाज जवळ होता, दूरवरती होता, तिथे लावणं गरजेचं होतं. खेळाडूला वाटलं पण स्ट्रायकर एंडला जर बॉल दिला तर खेळाडू बाद होऊ शकतो. यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली आणि डोळ्याची पापणी लावते ना लावते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याने धावफलक पुढे. 41 धावसंख्येवरती धावफलक पाहायला मिळतो. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर किताबासाठी आपल्याला आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळाली असे कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अनिल बोमकर साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलंही स्वागत आहे. खूप मोलाचं सहकार्य तुमचं या स्पर्धेसाठी पाहायला मिळालंय. आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून, त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. आणि आपल्याला एक विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रवीण निवडुंगे साहेब यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आपलंही मनापासून स्वागत. या स्पर्धेच्या दरम्यान आपण उपस्थित झालेला आहात, महत्वपूर्ण वेळ काढला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलंही स्वागत. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टाइम स्ट्रोक, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आता कॅच पकडला जाईल. फलंदाज बाद. महेंद्र धुमाळ यांच्या माध्यमातून कॅच पकडला गेला. अप्रतिम अवघड कॅच होता, अगदी बॉल पर्यंत पोहोचलेत. उलटा कॅच क्रिकेटमध्ये सोपं नाही आणि तो कॅच अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना महेंद्र धुमाळ आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आतापर्यंत 43 धावा. बॉलचा विचार केला तर शेवटचा अजून एक बॉल बाकी आहे. चौकार षटकार की डॉट आपल्याला पाहायला मिळेल. अतुल भालेकर बाद झाल्यानंतर संघ अडचणीमध्ये सापडला की काय, अशी परिस्थिती आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली. अतुल भालेकर बाद झाला तेव्हा धावसंख्या होती 30, आता धावसंख्या झाली आहे ती मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 43. किती धाबांचं टार्गेट दिलं जाईल, कारण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 43. शेवटचा बॉल आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय प्रवीण, बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, महत्वपूर्ण बॉल, इनिंगचा अगदी पाहिलं गेलं तर टायमिंग करता आलेलं नाहीये. बॉल अगदी विकेटवरती थांबलाय. एक धाव कंप्लीट वेगाने केली आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून इनिंग समाप्त झाली आहे आणि टोटल धावसंख्या 44. जिंकण्यासाठी 45 धाबांची गरज. आव्हानात्मक धावसंख्या बनवली आहे खरं तर टीम कुंभारगाव बिलेबन टीमच्या माध्यमातून, कारण अतुल बालेकरची वेगवान गोलंदाजी त्या संघामध्ये. 45 धाबा बनवायच्या असतील तर तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. 1 साइड 11 या टीमला गोलंदाजी करत असताना कमबॅक जरूर या संघाने केलाय, कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 23, त्यानंतर जर पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये धाबा खर्च केल्या, त्या म्हणजेच 22. 45 टोटल धावसंख्या बनवली आहे. 47 धाबा बनवलेल्या आहेत. 45 धाबांचं टार्गेट प्रति षटक 15च्या गतीने. त्याचबरोबर मुख्य आयोजक अर्थातच सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व चकदे साहेब कुठे असेल आपण प्लीज व्यासपीठावरती या. आयोजन कमिटी आपली आतुरतेने वाट पाहती आहे. चला मॅच सुरू करा लगेच. विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका, वेळाचं खूप बंधन आहे. 5 वाजलेले आहेत. अजून पहिल्या फेरीच्या मॅचेस आपण खेळवतोय. दुसऱ्या फेरीच्या तिसऱ्या फेरीच्या 2 मॅचेस, त्यानंतर सेमीफायनल आणि मेगा फायनल. जवळपास 5 मॅचेस अजूनही बाकी आहेत. आपल्याला वेळ कव्हर करायचा आहे याची नोंद घ्या. टीम विनंती आहे 1 साइड 11 टीम, चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा. कुंभारगाव बिलेबन चला प्लीज. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राज कळंत्र आणि दुसऱ्या बाजूला विकी.
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक लेफ्ट हँडेड आणि एक राईट हँडेड अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते की काय असं चित्र जरूर पाहायला मिळतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरची जोडी पाहिली, तशी हीच कुंभारगाव बिलेपन संघाची लेफ्ट हँडेड राईट हँडेड जोडी राज कळंत्रे आणि दुसऱ्या बाजूला विकास बॅटिंग साठी पाहायला मिळेल. 3 षटकामध्ये 45 धाबा बनवायच्या आहेत. प्रति षटक 15च्या गतीने धावसंख्या बनवायची आहे. आतापर्यंत तुम्ही किती क्रिकेट खेळला याला महत्व नाहीये, तुम्ही या मॅच मध्ये कसं क्रिकेट खेळता, या मॅच मध्ये संघाला कसं जिंकून देता हे खूप महत्वाचं. आणि आता तेच पाहायला मिळेल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आपण जर पाहायला गेलो तर गोलंदाजीच्या शैलीचा विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण लसित मलिंगाला या शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. अलीकडच्या इंटरनॅशनल प्रीमियर लीग मध्ये अर्थातच IPL मध्ये आपण महेश पथेराना या खेळाडूला सुद्धा याच ऍक्शन मध्ये गोलंदाजी करताना पाहतो. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर एक मलिंगा नावाचा खेळाडू होता, त्या गोलंदाजाला सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याच शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहत होतो. आणि पाटण तालुक्याचा लसित मलिंगा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कॅप्टन 26 अतुल बालेकर, रफ्तार का सौदागर, पाटण एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. मोठं बिग बॅटल आहे, आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. तात्याच्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. असा खेळाडू खरं तर आमच्या सोबत असणं खूप महत्वाचं आहे. इन डिटेल मध्ये सर्व काही गोष्टी तात्या पोहोचवतोय. पहिला बॉल, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई अनेकांना पाहावायची असते. इथे पहा, अनेक जण पैसे तिकीट्स काढून मॅच बघायला जातात. इथे गरज नाही आहे. इथे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये फ्री मध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. अतुल बालेकर वर्सेस राज कळंत्रे. पहिला बॉल सिंगल आली, समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक, कॅच ऑफ. घडलंय काय म्हणून म्हटलं जातं, अन्नाचा कण, आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवनदान कधीही वाया जाऊ द्यायचं नसतं. ब्रेकअप परवडला पण कॅच सुटलेला नाही परवडत. मित्रांनो, किरण सरांचं हे वाक्य अनेक वेळा आमच्या कानी पडतं आणि तेच वाक्य आपण मैदानाच्या आतमध्ये वापरतो. कॅच ड्रॉप झालाय आणि तो कोणाचा झालाय तर राज कळंत्रेचा झालाय, ज्याने पाटण तालुक्याच्या क्रिकेटवरती राज्य केलंय असा राज कळंत्रे. हो 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 हो, व्हॉट अ स्ट्रोक. वार 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 आणि पलटवार. बॉल पाठवलंय मैदानाच्या बाहेर, आलाय तो उत्तुंग आसमानी आकाशाला गवस निघालणारा हा षटकार. काय बॅटिंग केली आहे, अप्रतिम बॅटिंग. छोटा कद, छोटा पॅकेट, बडा धमाका. राज कळंत्रे बेस्ट वर्सेस बेस्ट. एक शेर तो मैं बब्बर शेर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पुन्हा इथे पाहायला गेलं तर अबांताच्या स्वरूपामध्ये एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व चकडे यांचंही स्वागत, यांचंही शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. 2 मिनिटं. त्याचबरोबर सूर्योदय क्रीडा मंडळाचे संस्थापक सन्माननीय आदरणीय पंढरीनाथ दादा जाधव साहेबांचं शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आपलंही मनापासून स्वागत आणि आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम. सूर्योदय क्रीडा मंडळाचे संस्थापक सन्माननीय पंढरीनाथ जाधव साहेब यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. क्रिकेटवरती असलेलं प्रेम या व्यासपीठाकडे, या मैदानावरती त्यांना घेऊन आलं. नेहमीच अनेक स्पर्धेला उपस्थित राहताना आपण पंढरीनाथ जाधव साहेबांना आपण नेहमीच पाहत आलो आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं तेही उपस्थित होताना पाहायला मिळतात. आपलंही स्वागत आहे आणि अशीच क्रिकेटची सेवा तुमच्या माध्यमातून घडो ही शुभेच्छा. आणि आणखीन एक स्ट्रोक इथे पहा, इन दी आर्क, आउट ऑफ दी पार्क, इट्स ह्यूज आणि हाय आणि ह्युमंगस षटकार.
राज कोळंबे 2 षटकार आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालेत. टोटल धावसंख्या झाली 18 धाबा, 12 बॉल 27 धाबांची गरज. ही मॅच पैसा वसूल असेल यात मात्र शंका नाहीये. बिग बॅटल आहे, बिग शो आहे. अनेकांना आवडतात हे बिग बॅटल्स. तशा बिग बॅटल मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल जिंकण्यासाठी 27 धाबांची गरज आणि गोलंदाजीवरच्या ट्रॅक वरती आपण पाहिलं गेलं तर प्रवीण दादा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. प्रवीण हारुगडे आपल्याला पाहायला मिळतात. एक अनुभवी गोलंदाज, भरपूर सारा एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड नेहमीच म्हणलं जातं. अनुभव कसा वापरला जातोय प्रवीण दादांच्या माध्यमातून. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पाहिले गेलं तर मोठा फरक घेण्याचा प्रयत्न झालाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. पहिलाच धक्का इथे बसतोय 0 वरती. फलंदाज मैदानाच्या बाहेर. एका बाजूने साथ देणं गरजेचं होतं राज कोळंबेला. दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर विकेट्स पडत असताना विकी आपल्याला मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतो. तो म्हणजेच टीम कुंभारगाव 11 संघासाठी पहिला धक्का. त्यानंतर नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये, जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10. क्रिकेट मध्ये केलेली सेवा, क्रिकेटमध्ये दिलेलं आत्मपरीक्षण, क्रिकेटमध्ये दिलेलं स्वतःला वाहून बीसीसीआयच्या माध्यमातून 10 क्रमांकाची जर्सी इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर केली. हा खरं तर एक स्वाभिमान होता, हा खरं तर एक अभिमान होता भारतासाठी. आणि तोच जर्सी क्रमांक 10 मैदानाच्या आतमध्ये आपण कुंभारगाव 11 संघासाठी पाहतोय. विशालला विशालनी बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. व्हाईट बॉलचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हानाच्या सुरुवातीमध्ये आणखीन एक धाव ऍड झाली धावफलकावरती. कमी गतीने टाकलेला बॉल पूल केलाय. इथे पाहिलं गेलं तर गोशंकी क्षेत्र निवडलंय. एकच धाव. मैदानाचा विचार केला तर पाठीमागलं क्षेत्र गोशंकी क्षेत्र आणि गोशंकी क्षेत्रामध्ये या बॉलला अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. इथे पाहिलं गेलं तर सिंगल धाव आली. सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट एका धाब्याने मॅच थोडीशी पुढे गेली आहे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ते म्हणजेच 21 धाबा. जिंकण्यासाठी अजूनही विचार केला तर 24 धाबांची गरज या मॅच मध्ये. अप्रतिम मॅच. चांगला स्ट्रोक ऑन साइडला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. पार्थिश बॉलच्या पाठीमागे फेकी केली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि त्यानंतर जर पाहिला गेलं तर 2 धाबा कंप्लीट. इथे पाहायला गेलं तर थोडासा फंबल आणि फंबल झाल्यानंतर 2 धाबा कंप्लीट केल्यात. डोळ्याची पापणी लावते ना लावते थोडीशी चूक झाली आणि चुकीचं रूपांतर. नेहमी म्हणलं जातं लर्निंग इज द बेस्ट सोर्स ऑफ अर्निंग. सातत्याने चुका मैदानाच्या आतमध्ये घडत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल पंचांकडे अपील केली. आत्मविश्वास पाहावा लागेल आणि पंचांनी स्पष्ट नकार दर्शवला. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. धाबा झालेल्या आहेत 23. जिंकण्यासाठी अजूनही 22 धाबांची गरज या मॅच मध्ये. कोणता संघ जिंकेल हे सांगू शकणार नाही अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघांचं पारड तितकं झुकलेलं आहे. थोडासा बाहेर टाकलेला बॉल छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता आणि इथे राज कोळंबे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल खेळत असताना पाहायला मिळतोय. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 षटकांच्या नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 23. जिंकण्यासाठी 6 बॉल 22 धाबांची गरज या मॅच मध्ये. 6 बॉल 22 धाबांची गरज आहे. इथे पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 18 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्यात फक्त आणि फक्त 5. संघासाठी महत्वाचं षटक खरं तर प्रवीण दादांच्या माध्यमातून हाताळलंय आणि या षटकामध्ये अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी मच निडेड. संघाला जे गरजेचं होतं, संघाला जे हवं होतं, संघाची जी परिस्थिती थोडीशी खराब होती ती संघाची परिस्थिती आता अगदी सुस्थितीमध्ये घेऊन प्रवीण दादा गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. 6 बॉल जिंकण्यासाठी जर पाहिलं गेलं तर 22 धाबांची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्ट्रायकर एंडला
आपण बॅटर पाहत होतो म्हणजेच विशाल. 6 बॉल 22 धाबांची गरज. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, पण वेळ बदलण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. 6 बॉल 22 धाबांची गरज असताना शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच वन साइड 11 टीमच्या माध्यमातून नितीन गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल अलॉंग द कार्पेट पहिली धाव वेगाने घेतली. राज स्वतःकडे स्ट्राइक ठेवतोय, कॉन्फिडन्स दाखवलाय या बॉलवरती. इथे पाहायला गेलं तर फटक्यामध्ये पाहायला गेलं तर ताकद नव्हती, फटक्यामध्ये दम नव्हता, त्यामुळे धावा मिळाले तर कमी. एकच धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे. 5-21 समीकरण या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सकाळच्या 17 पासून आलेल्या गेलेल्या पाहुणचार प्रत्येकाला आलेला मान आणि सन्मान देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व. आता तर सर्वांच्या मुखामधलं पहिलं नाव चकदे हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित असताना पाहायला मिळालेत. चकदेसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. अप्रतिम काम चकदे यांचं पाहायला मिळतं. ऑन साइडला इथे पाहायला गेलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. फेकी खराब आणि 2च्या ठिकाणी 3 धाबा. आता इथे पाहायला गेलं तर थोडस जरूर मैदानाच्या आतमध्ये कोऑर्डिनेशन थोडस खराब पाहायला मिळालं. फेकी अतुलची पाहायला गेलं तर चांगली होती, पण पाहायला गेलं तर अनएक्सपेक्टेड बाउन्स बॉल आणि बॉल गोशंकी क्षेत्रामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. टोटल धावसंख्या 27 जिंकण्यासाठी 3 बॉल 18 धाबांची गरज. फटका फसलाय. मिस्टर स्ट्रोक प्रवीण दादा बॉलच्या खाली आणि इथे पाहिले गेले तर चेंडू धरतीला दान होतोय. एक धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे. त्याचबरोबर इथे पाहिले गेले तर टोटल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अजूनही पाहायला गेलं तर 2 बॉल 17 धाबांची गरज. हो स्लॉट मध्ये आहे. स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवून दिलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि मिळतील 6 धाबा. झाला आहे खूप उशीर. फटका आहे पद्धतशीर, पण भरपूर उशीर झालेला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आणि क्लीन बोल्ड. अभिनंदन टीम. 1 साइड 11 पुढल्या फेरीमध्ये आणि हार्ड लक बॅड लक टीम कुंभारगाव 11 या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. बॅटिंग मध्ये थोडासा संघ कमी पडला. राज कोंद्रेने केलेली चांगली बॅटिंग. दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या कमी धाबा पराभवाचा कुठेतरी थोडासा संघ बागपुटला गेला आणि त्यानंतर संघाला पराभूत व्हावं लागलं. यानंतर खेळाडूंसाठी एक पर्वणी. अर्थातच पाटण तालुक्याचा हिरा, पाटण तालुक्याचा अभिमान स्वाभिमान, पाटण तालुक्याचे कर्तबगार अध्यक्ष सन्माननीय शिवा जाधव बस यांच्या वाढदिवसानिमित्त बस चषक 2025 ची एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी 22